हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आज पुन्हा एक छानशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत म्हणजे अशी माझ्या पद्धतीची आणि साधी आणि सोपी अशी झटकीपट तयार होईल अशी एक 5-10 मिनटात तयार होईल अशी एक मस्त अशी पनीरची भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटेल आणि फुल व्हिडिओ बघा. तर चला पाहूया, लागूया तयारीला. तर इथे मी काल रात्री दूध फाडलं होतं आणि पनीर बनवण्यासाठी ठेवलं होतं. तर मस्त असं पनीर बनवून म्हणजे सकाळी असं तयार झालेलं होतं आणि थोडंच बनवलं होतं. आम्हाला काय एवढं म्हणजे 2 ते 3 माणसं यामुळं. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे ना 2 टोमॅटो आणि 2 कांदे असे मस्त चिरून घेतले होते. 3 कांदे चिरले होते आणि 2 टोमॅटो. तर सगळ्यात पहिल्यांदा ना कांद्या आणि टोमॅटोची गिरवी करून घेऊया आपण सगळ्यात पहिल्यांदा. तर मिक्सरमध्ये ना कांदे आणि टोमॅटो टाकून आणि म्हणजे थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त पण नाही, कारण की जास्त झालं तर म्हणजे ना वरती उडण्याची शक्यता असते मिक्सरमधून. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना त्याची मस्त अशी आहे ना मिक्सरमधून दोन्हींची आहे ना एक जीव होईपर्यंत अशी गिरवी करून घ्यायची. तर पाहू शकतात मी मस्त अशी गिरवी करून घेतली होती इथे. आणि पनीरचे देखील तुकडे करून ठेवले होते म्हणजे चिरून चौकोनी आकारात एक छोटे छोटे असे. आणि आता इथे आहे ना तेल तापण्यासाठी टाकलं होतं ते कढईमध्ये. तर तुम्ही कशात पण करू शकतात. मला म्हणजे ना मी सवय दररोज कढईमध्येच करत असते भाजी. तर मी सगळ्यात पहिल्यांदा इथं आहे ना लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून घेतली होती एक थोडी अशी. लई पण नाही करायची, आपली नॉर्मल थोडीशी केली होती. तर खोबरं आणि लसणाची पेस्ट करून घेतली. तर ती इथे परतायला टाकलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना असं तांबसर आणि लालसर रंगाचं होईपर्यंत ते मस्त असं परतून घ्यायचं. पाहू शकतात तुम्ही आता मस्त असा तांबसर रंग आला होता त्याला. लाल झालं होतं चांगला लसूण पण आणि खोबरं पण. असं मस्त असं आहे ना लाल कलर येऊन दिला ना त्याला, तर चांगलं म्हणजे आहे ना एक चव येते भाजीला पण. आणि मी नॉर्मल असं थोडंसं जिरं टाकलं होतं, लई पण नाही टाकायचं नाही म्हणून. कोणी कोणी टाकतात पण कोणी नाही पण टाकत. पण जिरं आहे ना मी नॉर्मली टाकत असते प्रत्येक भाजीला, कडणांना नाही, बाकी दुसऱ्या भाजींना टाकत असते. तसं जिरं टाकलं होतं. आणि इथे आता आहे ना सगळे मसाले काढून घ्यायचं काम चाललं होतं. आणि मी म्हणजे ना मोठ्या म्हणजे असं दुसरी मसाल्यांची भाजी करायची असली ना तर असेच एका वाटीत म्हणजे सगळे मसाले काढून घेत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हळद थोडीशी आणि नंतर आपली घरचीच लाल तिखट काढली होती. आणि त्याचबरोबर ना हा एक घरून करून आणलेला तो एक मसाला होता. आणि हा एक कांदा लसूण मसाला. आणि त्याचबरोबर सगळ्यात लास्टला आहे ना थोडंसं म्हणजे ना आपल्या चवीनुसार पनीर मसालासुद्धा ॲड केला होता. आणि